मुंबईत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला एका वेगळ्याच घटनेमुळे मोठे वळण मिळाले आहे. दादर येथील शिवाजी पार्क भागात निदर्शनादरम्यान ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या व्हॅनला एका तरुणीनं अडवले. मुसळधार पावसात हुडी आणि टोपी घालून पोलिसांच्या व्हॅनसमोर ठामपणे उभी राहिलेली ही तरुणी आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. तिच्या या धाडसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाला. उपस्थित आंदोलकांनी घोषणाबाजी करत तिच्या कृतीचं समर्थन केले. मिळालेल्या माहितीनुसार तिच्या या विरोधामुळे शेवटी ताब्यात घेतलेल्या काही आंदोलकांची सुटका करण्यात आली. मी विद्यार्थी नाही, माझे वडील शेतकरी नाहीत, मी दलित ओबीसी नाही, तरी मी आंदोलनात आले आहे, कारण प्रश्न विद्यार्थी आणि देशाच्या भविष्याचा आहे, असं मत तिनं व्यक्त केलं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही हिम्मतवान तरुणी कोण असा प्रश्न देशभरातील नेटकऱ्यांना पडला. तर या तरुणीचं नाव रिया यादव असून ती अभिनेत्री, मॉडेल आणि उद्योजिका आहे. सोशल मीडियावर तिची चांगली लोकप्रियता असून इंस्टाग्रामवर तिचे जवळपास 1,00,000 फॉलोअर्स आहेत. रिया यादवनं दिलबरा या लोकप्रिय म्युझिक व्हिडिओमधून विशेष ओळख मिळवली. अभिनयासोबतच ती व्यवसाय क्षेत्रातही सक्रिय असून हातानं तयार केलेल्या कपड्यांचा व्यवसाय करते. रियासत या नावानं ती स्वतःचा फॅशन ब्रँड चालवते. त्यामुळे आंदोलनाच्या व्हायरल व्हिडिओनंतर रिया यादव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तसेच नेटिझन्स तिचे कौतुक करत आहेत.